तो एकच मतदार हा दोन वेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान करू शकेल अशी भीती आहे. तर तुम्ही जर सॉफ्टवेअरला शोधायला गेलं तर कदाचित तुम्हाला असंख्य माणसं सापडतील. धोका हा असू शकतो किंवा तो कदाचित वेगवेगळ्या बूथमध्ये तो मतदान करतोय का किंवा वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तो मतदान करतोय का. अनेक वर्ष हा अतिशय गंभीर विषय आहे आणि त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ती SIR ची मोहीम आणली होती. ती SIR ची मोहीम आणण्यामागचा उद्देश तोच आहे की ते आयडेंटिफाय व्हावे आणि मतदारांनी एकापेक्षा जास्त वेळेचं नाव असणं किंवा त्यांनी मतदान करणं हे लोकपर्यंत कायदा 1951चं व्हायलेशन आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि आता जे इच्छुक आहेत ते तयारीला लागलेत. मात्र एकंदरीतच जो मुद्दा गाजतो आहे, आगामी काळात होणाऱ्या ह्या निवडणुका सदोष मतदार याद्यांवर होता आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. आणि अर्थातच या सगळ्या ज्या चर्चा आहेत किंवा पिंपरी चिंचवड जी महानगरपालिका आहे, राज्यातली सदन महानगरपालिका म्हणून या महानगरपालिकेकडे बघितलं जातं आणि सगळ्याच पक्षांनी या महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची केलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर इथेही ज्या मतदारांच्या याद्या आहेत त्यामध्ये जवळपास 1 लाखाहून अधिक दुबार मतदार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे. मात्र दुबार मतदार म्हणजे काय, या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे मतदार जेव्हा असतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारावर काय प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि ही जी निवडणूक आहे ती पारदर्शकपणे पार पडली जाऊ शकते का, अशा अनेक विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आता आहेत सारंगजी कामतेकर. निवडणूक प्रक्रियेचे ते अभ्यासक आहेत आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी वेळोवेळा निवडणूक आयोगाकडे आपलं म्हणणं देखील मांडलेलं आहे. पिंपरी चिंचवड इथे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि एकूण 32 प्रभाग आहेत, ज्यामध्ये 128 नगरसेवक, मला असं वाटतं की त्यांचं भविष्य जे आहे ते मतपेटीत बंद होईल आगामी काळात जे निवडणूक आहे. मात्र त्यांना जे निवडून देणारे मतदार आहेत ते खरेच मतदार आहेत इथले का आता बोट ठेवायला जागा आहे. सगळ्यात आधी पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे दुबार मतदारांची संख्या आहे ती का वाढली असावी किंवा काय कारणं असतील असं वाटतंय तुम्हाला? तुम्ही काय या संदर्भात आयोगाच्या लक्षात आणून दिलंय? एक तर महत्त्वाचं गोष्ट की पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक शहर आहे आणि औद्योगिक शहर असल्यामुळे या भागामध्ये राज्यभरातून लोक या शहरामध्ये येतात. त्याचबरोबर शहराची वाढ ही झपाट्याने होते. म्हणजे दरवर्षी 25,000 नवीन मिळकती होतात. त्या मिळकतीमध्ये लोक जे राहिलं जातात ते पर्यायाने कुठं ना कुठे घर सोडून तो दुसरीकडे राहायला गेलेला असतो. मग त्याचं नाव कदाचित नवीन ठिकाणी सुद्धा नोंदवलं गेलं जातं आणि जुन्या ठिकाणी सुद्धा त्याचं नाव नोंदवलेलं तसंच राहतं. किंवा ग्रामीण भागातून तो जर काय शहरात आला किंवा इतर राज्यातून तो जर आला असेल तर तिथेही त्याचं नाव असतं आणि त्याचं नाव इथेही नोंदवलं जातं. दुबारचा पहिला प्रकरण हे आहे. दुसरा विषय दुबारमधला असा आहे की काही ठिकाणी निश्चितपणे खोडसाळपणाने की आपल्या परिचित मतदार असावा त्यासाठी त्या मतदाराचं नाव तो राहत नसताना सुद्धा काही खोटे चुकीचे पुरावे देऊन किंवा चुकीची दिशाभूल करून ती नावं नोंदवली जातात. आणि शहराची जर आपण जर विचार केला तर 17 लाख लोकसंख्या ही 2011ला होती. आता ही लोकसंख्या 30 लाखाच्या घरात आहे. तर 30 लाखाची वाढ ही जेनेरिक वाढ नाही, म्हणजे नॅचरल वाढ नाही, ही मायग्रेशननी वाढ झाली. तेव्हा मायग्रेशननी जर वाढ झाली असेल तर तो निश्चितपणे मतदार हा 18 वर्षाच्या पेक्षा जास्त आहे. त्याचं नाव कुठे ना कुठेतरी पहिलं होतं आणि त्याचं नाव आता इथे नोंदवलं गेलं. अनेक वेळेला असा विषय होतो की राजकीय कार्यकर्ते शेवटी हे नाव नोंदवतात, परंतु अलीकडच्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने सुद्धा नाव नोंदवायची व्यवस्था झालेली आहे. तेव्हा अनेक मतदार असतात हे ऑनलाईन स्वतःचं नाव नोंदवून घेतात. नाव आल्यावरती ते शोधायचं असेल तर काय स्पेलिंगची चूक झाली असेल किंवा चुकीच्या यादीला नाव लागलं असेल तर त्याला त्या मतदार जर त्याचं नाव सापडलं नाही तो पर्यायाने काय होतो, परत नव्याने तो नाव नोंदवतो. त्यामुळे अशा 3-4 वेगवेगळ्या पद्धतीमुळं ह्या ज्या याद्या आहेत या याद्यांमध्ये दुबार नावांचं प्रमाण हे वाढलेलं आहे. आपण सर एकंदरीत जर बघायला गेलं तर पिंपरी चिंचवड मधल्या ज्या मतदार याद्या आहेत, विधानसभेचीच मतदार यादी आता पुढे फॉलो होईल असं दिसतं आहे. 17 लाख मतदाते आपलं मत नोंदवतील. यामध्ये देखील दुबार नावं आहेत का? आयोगाकडनं एखाद्या वेळेस सांगण्यात आलेलं आहे की एवढ्या मोठ्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एखाद दुसरं नाव येऊ शकतं. पिंपरी चिंचवडमध्ये अशी नावं आलीत का? ती किती वेळा आलीत? या संदर्भात काय पुरावा म्हणून तुमच्याकडे आहे? नाही, आता महत्त्वाचे अतिशय मला वाटतं राज्य निवडणूक आयोगाने काल एक सुंदर आदेश काढलेला आहे 29 तारखेला. त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं, राज्य निवडणूक आयोगच काही दुबार नावांची माहिती ही संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला उपलब्ध करून देत आहे. आणि त्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी असं सांगितलं की तो जो मतदार असेल तोची प्रथमदर्शन त्याची तपासणी करून नाव, वय, फोटो हे सगळं जर का एकच असेल तर त्या मतदाराकडे प्रशासकीय यंत्रणेस प्रत्यक्ष जायचं आहे आणि त्याचं नाव कुठल्या यादीत
पाहिजे, कुठल्या प्रभागात पाहिजे हे त्याच्याकडनं अर्ज घ्यायचा आहे. आणि तो जर का सापडून आला नाही किंवा त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर त्याच्या नावापुढे दुबार मतदार म्हणून नोंद करायची आहे. आणि मतदान करायला तो ज्यावेळेस प्रत्यक्ष येईल तर त्याच्याकडनं त्यावेळेस हमीपत्र देऊन घेतल्याशिवाय त्याला मतदान करू द्यायचं नाहीये. तर निश्चितपणे हे स्वागतार्ह आहे. एक अतिशय चांगला पॉझिटिव्ह स्टेप आहे ज्याच्यामध्ये हे सगळं आयडेंटिफाय होऊ शकेल. परंतु ह्या आकडा नेमका किती आहे, कारण ही सगळी प्रक्रिया ही फक्त शहराअंतर्गत दुबारा बाबतीत आहेत. परंतु राज्यातून, जिल्ह्यातून किंवा देशभरातून जी काही इथं मायग्रेशन होत आहे आणि त्यांची नावं जी दुबार आहेत, कारण सगळ्यात काळजीचा विषय असा की जिल्हा परिषद निवडणुका, नगर परिषदच्या निवडणुका आणि महापालिका निवडणुका या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होत आहेत. त्यामुळे तो मतदार कदाचित जिल्हा परिषदला किंवा नगर परिषदला मतदार असेल आणि तोच पुढे महानगरपालिकेला सुद्धा मतदार म्हणून त्याचं नाव असू शकेल. त्यामुळे तो एकच मतदार हा 2 वेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान करू शकेल अशी भीती आहे. त्याच्याबद्दल मात्र अद्यापही काही कारवाई झालेली नाही. जी नावं किती आहेत असा आकडा अद्यापर्यंत नक्की आकडा नाही आहे, परंतु साधारणतः प्रथम दर्शन असं म्हणताय की लाखभरापेक्षा जास्त नावं तर निश्चितपणे आहेत. आपण तुम्ही जो धोका सांगितला तो महत्वाचाच आहे. आपण मग एक तुम्ही उदाहरणादाखल दाखवत होता की एका व्यक्तीचं ते एकदा पुन्हा प्रभाग व रचना तो कुठल्या प्रभागामध्ये किती वेळा येतो तेवढं एकदा दाखवा. खरं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये जसं मी सांगत होतो की 32 प्रभाग आहेत आणि या 32 प्रभागामध्ये जी सगळी मतदाते आहेत त्यांच्या नावात किती मोठा घोळ झाला आहे. एकच मतदाता तो वेगवेगळ्या प्रभागामध्ये दिसतो, त्यामुळं तो किती वेळा मतदान करू शकतो तर हे त्याचा पुरावा आहे. आपण बघतोय आता हा जो मतदार आहे या मतदाराचा हा आपण जर फोटो पाहिला हे त्याचं एकदा नाव एका प्रभागात आहे. त्याचा जो अनुक्रमांक आहे तो अनुक्रमांक इलेक्शन आय कार्ड नंबर त्याचा इथं निश्चितपणे दिसतो. याच मतदाराचं परत आपण जर नाव गेलं तर आपण तर ते पुन्हा दुसऱ्या इपिक नाव त्याला नंबर आहे आणि ते तर परत दुसऱ्या प्रभागात आहे. आता याच मतदाराचं नाव तिबार झालेलं आहे की हाच मतदार पुढे तिबार म्हणून दुसऱ्या वेगळ्या अजून तिसऱ्या प्रभागात त्याचं नाव आहे. तर आता या बाबतीमध्ये आयोगाने जो आता कालचा आदेश काढला तो निश्चितपणे त्याच्यामध्ये ह्याच्यावरील मार्ग निघेल असं दिसतंय. पण मग ही सगळीच्या सगळी नावं अद्यावत ह्या सगळ्या याद्या आहेत, ही जी दुबार नाव आहेत तिबार नाव आहेत ते डिलीट का होऊ शकत नाहीत? दुबार नावं तिबार नावं डिलीट करायची असतील तर प्रथम विषय असा असतो की आपल्याकडे एकाच नावाची अनेक माणसं असू शकतात. जी काही आपल्याकडे कॉमन आहेत, पाटील, शिंदे, जाधव किंवा अनेक आडनावं तशी आहेत आणि अनेक नावं अशी ही कॉमन नावं आहेत. त्यामुळे एका नावाची जर तुम्ही जर सॉफ्टवेअरला शोधायला गेलो तर कदाचित तुम्हाला असंख्य माणसं सापडतील. परंतु तीच आहेत का हे जोपर्यंत फोटोची तपासणी होत नाही तोपर्यंत शक्य नाही. आणि जो BLO असतो त्याच्याकडे केवळ त्याच्या क्षेत्रात त्याच्या जे काही 1000-1200 मतदार असेल त्याची यादी असते. परंतु त्याच मतदाराचं नाव जर का दुसऱ्या BLOच्या यादीत असेल तर या BLOला ते माहिती असायचं काही कारण नाही, कारण की त्याच्यापुढे तेवढीच यादी आहे. हे तपासणी त्या BLOच्या अधिकार क्षेत्रापेक्षा किंवा त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त होऊन जातो. पण मग एकूण जर बघितलं तर 17 लाख मतदार आहेत जे मतदानाचा हक्क बजावतील. ही दुबार तिबार नावं जर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मतदान करणार असतील तर ती 17 लाखाहून अधिक संख्या होऊ शकते. अशा वेळेस तो आक्षेपाचा भाग असू शकतो. नाही, ही 17 लाख ते दुबार तिबार मोजून आहे. त्यामुळे उद्या ह्या दुबार तिबार 17 लाखाच्या वर नाही, ते 17 लाखाच्या अंतर्गत आहेत. कदाचित हे 17 लाखाच्या ऐवजी वास्तविक जी लोक मतदारसंख्या असेल कदाचित ती 16 लाख असेल किंवा 15 लाख असेल. हे प्रत्यक्ष ज्या दुबार तिबारची तपासणी होईल त्यावेळेसच ते शक्य आहे. अन्यथा ती 17 लाख मतदार आहेत. धोका हा असू शकतो किंवा तो कदाचित वेगवेगळ्या बूथमध्ये तो मतदान करतोय का किंवा वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तो मतदान करतोय का, हा कदाचित अडचणीचा विषय असू शकेल. विशेष करून ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल जे असतात विजय आणि पराजयामधला जो अंतर असतो हा काही 2, 5, 10, 20, 50, 100 मतांमध्ये सुद्धा असाही शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा वेळेस या मतदारांचा प्रश्न गंभीर होतो आणि गैरसोयीचं ते उमेदवारासाठी सुद्धा आहे, कारण की त्याला ते मतदार जागेवर नसताना त्याला तो मतदार शोधत बसावा लागतो. आणि यंत्रणा सुद्धा आहे, कारण की समजा उद्या जर लाख नावं जर असतील तर 100 बूथ एक्स्ट्रा होतात. मग 100 बूथ यंत्र एक्स्ट्रा तर 100 बूथचा खर्च हा शेवटी विनाकारण तो होत येतो. तर त्याची गैरसोय हा सर्वांनाच आहे. म्हणजे आणि सगळेच काय दुबार हे बोगस आहेत किंवा त्यांनी चुकीच्या पद्धतीने नोंदलं असं नाही. अनावधानाने होणारे सुद्धा अनेक मतदार त्याच्यामध्ये असतात आणि मायग्रेशनला सुद्धा याचा सगळा परिणाम या निवडणुकीत बघितलं गेलं तर काय
होऊ शकतो असं वाटतंय तुम्हाला, जर हे अद्ययावत किंवा सुधारणा तात्काळ केल्या गेली नाही? दुबार मतदारांचा मुद्दा मला वाटतं हा आता नव्याने जरी चर्चेत आला असला तरी हा मुद्दा गेले अनेक वर्ष हा अतिशय गंभीर विषय आहे. आणि त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने जी SIR ची मोहीम आणली होती, ती SIR ची मोहीम आणण्यामागचा उद्देश तोच आहे की ते आयडेंटिफाय व्हावे. परंतु महाराष्ट्राला त्या SIRच्या आता या जो फर्स्ट फेजमध्ये आपल्याला घेतलं नाही, त्यामुळे त्या याद्या सदोष आहेत आणि त्या सदोष याद्यावरती निवडणूक लढली जाणार आहे. तर लोकशाहीमध्ये आपण काम करत असताना कारण हे थोडंसं त्रांगडं आहे. एकीकडे 4-4.5 वर्ष निवडणूक झालेली नाही. संविधानामध्ये तरतूद आहे की 6 महिन्याच्या आतमध्ये निवडणूक होणं गरजेचं आहे आणि आता त्याला 4 वर्ष झाली आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या दृष्टीने ही निवडणूक होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मतदार दुबार असणं आणि मतदारांनी एकापेक्षा जास्त वेळेचं नाव असणं किंवा त्यांनी मतदान करणं हे लोकपर्यंत कायदा 1951चं व्हायलेशन आहे. मग दोन्हीकडं काउंटर आहे की दोन्हीकडे कायद्याचं उल्लंघन कुठं ना कुठं होतंय. त्यामुळे मला वाटतं कदाचित या संदर्भातले प्रश्न थोडंसं गहन झालेलं आहे. आपण मग या संदर्भातला प्रश्न आहे की असं जर असेल तर मतदार म्हणून आपली जबाबदारी काय आहे? अशा पद्धतीनं जर आपल्याच नावाचं दुबार कुठे नोंदणी होतीये आणि त्याला नकळत आपल्याकडनं मान्यता दिल्या गेली असेल तर कायदा काय सांगतो, त्यातल्या तरतुदी आणि शिक्षा काय आहे तेही सांगा. आणि ज्या संदर्भामध्ये ह्या सदोष याद्या माहिती असून देखील त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय का निवडणूक अधिकाऱ्याकडनं, आणि असं जर असेल तर त्यांनाही काही शिक्षेची तरतूद आहे का? या निवडणूक आयोगाच्या वतीनं दरवर्षी 1 नोव्हेंबरला यादी जाहीर होते. ती प्रारूप यादी असते. त्या यादीमध्ये आपलं नाव व्यवस्थित आहे का नाही, चूक आहे का नाही, दुबार आलं का नाही, हे तपासायची जबाबदारी ही मतदाराची असते. ती 2 महिने त्या यादीवरती तुम्हाला आक्षेपासाठी संधी असते आणि 1 जानेवारीला नंतर ती यादी अंतिम यादी प्रसिद्ध होते. त्यामुळे मतदार म्हणून निश्चितपणे प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे की आपलं नाव आहे का, ते चुकीचं आहे का किंवा ते दुबार आहे का, हे तपासणं त्याची जबाबदारी आहे. पूर्वीच्या काळात ते शक्य नव्हतं, परंतु आता ऑनलाईन सगळी सिस्टीम असल्यामुळं अगदी आपलं नाव आणि आडनाव आणि वडिलांचं नाव टाकलं, वय टाकलं की आपलं नाव सापडून त्यावर दुबार नाव आहे का नाही हे आयडेंटिफाय करणं सोपं आहे. जर एखाद्या मतदारांनी ज्यावेळेस तो मतदार नोंदणी करतो तो त्याला फॉर्म नंबर 6 भरावा लागतो आणि 6 मध्ये त्याला एक डिक्लेरेशन द्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये तो जी माहिती देतोय ती योग्य आहे आणि त्याचं नाव दुसरीकडे कुठे नोंदलं नाही हे त्याला हमी त्याला द्यावी लागते. त्यामुळे अशा जर का कुणी खोडसाळपणे जर का दुबार नाव नोंदवलं असेल किंवा त्याच्यात जर खोडसाळपणा आढळला तर रिप्रेझेंटेशन पीपल ॲक्टच्या सेक्शन 31 प्रमाणे त्याला शिक्षा आहे, तो 2 वर्षापर्यंत शिक्षेस तो पात्र आहे तो. आणि जी मतदार यादी आहे ती मतदार यादी जो अधिकारी जो तो मेंटेन करतो, ज्याला ERO आपण म्हणतो, त्याच्याकडनं जर का एखादी सदोष यादी जर ती मेंटेन झाली असेल किंवा त्याच्याकडनं जर का त्यांनी जर का योग्य पद्धतीने मेंटेन केली नसेल तर त्याला सुद्धा 2 वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद ही रिप्रेझेंटेशन पीपल ॲक्टच्या सेक्शन 32 मध्ये आहे. परंतु आजपर्यंत आपल्याकडे अशा प्रकारच्या दोन्ही कायद्याचा कुठे वापर केला गेला नाही आणि मतदाराच्या विरोधात जो अनावधानाने कदाचित नोंदणी झाली असेल त्याच्यावर असा वापर होणंही कदाचित चुकीचं आहे. परंतु ती जी यादी आहे ती मात्र निर्दोष असणं हे योग्य चांगल्या लोकशाहीचं आणि योग्य पद्धतीने निवडणुकांसाठी पारदर्शक निवडणुकीसाठी गरजेची आहे. आपण मग आत्ता जर बघितलं तर आता ही निवडणूक याच याद्यांवर होईल आणि जी दुबार नावं आहेत, तिबार नावं आहेत, त्या संदर्भात देखील निवडणूक आयोग काय भूमिका घेते याकडे बघावं लागेल. मात्र जर असं होणार असेल तर तुमचं सगळ्यांचा काय स्टँड आहे या सगळ्या संदर्भामध्ये? आयोगाला काही तुम्ही विनंती करताय का? नाही, हा विषय तुम्ही जसं म्हणलं हा काय एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या पक्षाचा, एखाद्या संघटनेचा हा विषय नाही. हा एकूणच ज्या याद्यांची जी अडचणीचा विषय आहे, कारण की आपलं देशात वाढणारी लोकसंख्या आणि होणारं मायग्रेशन ह्याच्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. साधारणतः एक मागणी वारंवार होती की मतदार यादीचं नाव जे ते आधार कार्डला लिंक करा. आधार कार्डला लिंक केलं तर कदाचित हा प्रश्न काही प्रमाणात तरी निश्चितपणे सुटू शकेल. शेवटी निवडणुका घेणं हे आवश्यकता आहे. जर निवडणुका दुबार नावं आयडेंटिफाय होत असतील आणि विशेष करून आयोगाने जो परवा आदेश काढलाय की दुबार नावं आयडेंटिफाय करून त्याला हमीपत्र गेल्याशिवाय मतदार करू देऊ नका, हा मुद्दा त्यांनी आता शहराच्या किंवा त्या अर्बन बॉडीच्या अंतर्गत ठेवलाय. हा मुद्दा कदाचित जर त्यांनी तो राज्यभराच्या पर्यंत त्याची जर व्याप्ती वाढवली तर मला वाटतं निवडणुका घ्यायला म्हणजे निश्चितपणे पारदर्शक पद्धतीने निवडणुका होऊ शकतील. पण अगदी शेवटचे 2 प्रश्न की ह्या ज्या सगळ्या याद्यांचा तुम्ही अभ्यास केला, काय त्याच्यामध्ये तुम्हाला आढळून आलं की बाहेरच्या जे काही विरोधकांनी आत्ता प्रेझेंटेशन दिलं होतं की एकाच पत्त्यावरच्या 400-500 किंवा 25 पेक्षा अधिक किंवा वयामधले फरक, हे सगळे खेळ इथेही दिसत आहेत का? तुम्ही स्वतः बघितलेले? शेवटी काय ही यादी डेटा एंट्री आहे आणि जर आपण पाहिलं असेल की मतदार यादीमध्ये पत्तेचा जो कॉलम आहे तो कॉलम अतिशय मर्यादित आहे आणि त्या मर्यादित कॉलममध्ये ते पत्ते टाकणं किंवा अनेकदा तुम्ही केलं तर यादीला पत्तेच नाही आहेत
आता त्याची विविध कारणं त्याची असू शकतात आणि निवडणूक लढताना जे उमेदवार असतात त्यांनाही कदाचित असे मतदार शोधणं थोडंसं अवघड जात आहे. तर जी यादीची जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये कुठं ना कुठेतरी बदल होणं आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5-5 वर्ष निवडणूक झालेली नाहीये त्या ठिकाणी निवडणूक होणं सुद्धा पण काय तुम्हाला आढळून आलं मुद्दामून असं नाही, ह्या की ह्या याद्यांमध्ये पत्त्यांसंदर्भामध्ये आक्षेप करावा असे काही पत्ते आहेत का, किंवा असे काही एकाच नावाचे सेलिब्रिटी असतील किंवा एकाच वयाची किंवा त्यापेक्षा जास्त वयाची अशी माणसं दिसत आहेत? नाही, हे लक्षात घ्या. म्हणून हे डेटा एंट्री आहे आणि डेटा एंट्रीमध्ये तुम्हाला चुका तुम्हाला 100% सापडणार आहे की स्त्रीच्या ठिकाणी पुरुष झालंय, पुरुषाच्या ठिकाणी स्त्री झालंय, सासऱ्याचंच नाव लागलंय नवऱ्याचं नाव लागण्याच्या ऐवजी, किंवा वयामध्ये सुद्धा फरक झालेला आहे. कारण तुम्हाला अनेक नाव अशी सापडतील की वय त्यांचं 50-55 पण त्याच्या सगळ्यांची नावं सरसकडे 29 लागलेत. ते पत्त्यामध्ये तुम्हाला असं सापडेल की वरचा जे हेडिंग असतं आणि खालचा जो पत्ता असतो हा अतिशय म्हणजे 10-10 किलोमीटर लांबचं अंतर असताना सुद्धा ते आहेत. तर या चुका या याद्यांमध्ये अडचणीचा भाग असा आहे की आपण हे आज आयडेंटिफाय करतोय, परंतु ज्या झपाट्याने जे शहरीकरण झालेलं आहे आणि ह्या याद्यांची वारंवार म्हणजे पूर्वी तुम्ही जर गेलात तर मागच्या कॉर्पोरेशन पासून ते आतापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 5 लाख नवीन मतदार नोंदवले गेलेत. त्यामुळे याद्यांचं प्रमाण सुद्धा वाढलंय. ते याद्यांची फोड करताना ह्या अडचणी काही झालेल्या आहेत आणि त्या अडचणी जशा इथं आहेत तशाच राज्यभर आहे नव्हे तशाच देशभर आहेत. त्याच्यात काही दुमत नाही. त्यामुळे आपण बघितलं पाहिजे की आता जी निवडणूक होईल ती स्थानिक स्वराज्य संस्थाची असेल, म्हणजे आपल्या जवळपास ज्या मूलभूत सुविधा आपल्याला मिळाव्यात यासाठी म्हणून आपण ज्यांना निवडून देणार आहोत त्यासाठीची ही निवडणूक आहे. त्याचबरोबर लोकशाही बळकट व्हावी यासाठी देखीलच्या ह्या निवडणूक आहेत आणि मग आपली ही जबाबदारी आहे की आपलं जेव्हा नाव येतं त्यावेळेस ते आपण तपासलं गेलं पाहिजे. मात्र अशी जर परिस्थिती असेल आणि अशा सदोष सगळ्या याद्यांवर होणारी निवडणूक असेल तर निवडणूक आयोगाचा कारभार पारदर्शक आहे का, प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडेल का, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.